नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 5 मे 2025 ते 11 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या सप्ताहात ऑफिसमध्ये स्नेह आणि सकारात्मक वातावरण कायम राहील. या कारणाने तुम्ही आपल्या सहकारिणींना योग्य संयोग देऊन आपल्या काही महत्त्वाच्या कार्याला पूर्ण करू शकता. यामुळे तुम्ही त्या कामापासून लवकर रिकामे होऊन वेळेच्या आधी घरी जाऊ शकता आणि कुटुंबासोबत उत्तम वेळ व्यतीत करू शकता. या सप्ताहात शिक्षणाचा हेतू ते विद्यार्थी जे विदेशात जाण्याची इच्छा ठेवतात त्यांना विशेष गमनाची शक्यता आहे. जर एखादा खटल्याचा निकाल न्यायालयात निलंबित असेल तर त्याच्या निकालाचा विचार करून आपण स्वतःला चिंताग्रस्त करू शकता, ज्यामुळे कुटुंबाचे वातावरणही अशांत दिसेल. या सप्ताहात भूमी, रिअल इस्टेट किंवा सांस्कृतिक परियोजनावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असेल. कारण यावेळी या योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संयोग बनत आहेत. अशात या संधींना आपल्या हातातून न जाता त्यांचा उत्तम लाभ घ्या. हा सप्ताह कुटुंबाच्या बाबतीत आनंदाने भरलेला राहील. कारण तुमच्या घरातील बरेच सदस्य तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करतील. यामुळे तुम्ही त्यांचे प्रयत्न पाहून स्वतःही घरातील वातावरणाला अनुकूल करण्याचा प्रयत्न कराल. उपाय: शुक्रवारी शुक्र ग्रहासाठी यज्ञ हवन करा. वृश्चिक राशी. आर्थिक तंगीपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला या सप्ताहात आपल्या ठरलेल्या बजेटपासून लांब न जाण्याचा सल्ला दिला जातो. अशात सुरुवातीमध्येच एक योग्य आर्थिक योजनेचे निर्माण करा, ज्यात तुम्ही आपल्या साथी व घरच्यांचा सहयोग करू शकता. मग त्यानुसारच आपले पैसे खर्च करा. कोणत्याही कारणास्तव रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणे किंवा आपल्या सुविधावर जास्त पैसे खर्च केल्याने या आठवड्यात आपल्या पालकांना राग येऊ शकतो. म्हणूनच हे सुरुवातीपासून लक्षात ठेवून अशी कोणतीही गोष्ट करू नका की ज्यामुळे आपण त्यांना चिडवू शकता. कारण यामुळे तुमचा मूड खराब होईल. तसेच कौटुंबिक वातावरणातही अशांती निर्माण करताना दिसेल. कार्यक्षेत्रात या सप्ताहात तुम्हाला दुसऱ्यांसोबत मतभेद उत्पन्न होऊ शकतात, जे हळूहळू आणि अधिक वाढू शकतात. यामुळे तुमच्या प्रतिष्ठेत कमतरता येईल, ज्याचा सरळ नकारात्मक प्रभाव तुमच्या करिअरवर दिसेल. या सप्ताहात विद्यार्थ्यांचा करिअर ग्राफ उंच जाईल, परंतु तुम्हाला मिळणारे यश तुमच्या अहंकारात वृद्धीचे मुख्य कारण बनेल. यामुळे तुमच्या स्वभावात काही अतिरिक्त अहंकार दिसू शकतो. अशात स्वतःला कुठल्याही अंधविश्वासात ठेवून चुकीचे काम करू नका. आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ तुमच्यासाठी अति महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी योग आणि व्यायाम आपल्या दिनचर्येत सामील करताना दिसाल. उपाय:
नियमित 19 वेळा ओम भौमाय नमः मंत्राचा जप करा. धनुराशी, या आठवड्यात तुमचा मित्र किंवा जवळचा व्यक्ती तुमच्या चर्चा किंवा सूचनांना महत्त्व देणार नाही, ज्यामुळे मित्रांसह काही करत असताना आपल्या हिताकडे दुर्लक्ष केल्यासारखे वाटेल. यातून तुम्हाला मानसिक तणाव देखील मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला करिअरमध्ये आणखी चांगले काम करायचे असेल तर या आठवड्यात तुम्हाला आपल्या कामात आधुनिकता आणि नवीनपणा आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासोबतच आपल्याला सल्ला दिला जातो की नवीन तंत्रज्ञान आणि सोशल मीडियासह अपडेट राहून कोणतेही कार्य करणे आपल्यासाठी चांगले असेल. या राशीतील विद्यार्थ्यांना या सप्ताहात काही शुभ वार्ता प्राप्त होऊ शकते. या आठवड्यात पालकांचे खराब आरोग्य आपल्या काळजीचे मुख्य कारण असू शकते. अशा परिस्थितीत स्वतःला सर्व प्रकारच्या चिंतापासून मुक्त ठेवण्यासाठी आणि आपल्या आत्मशांतीसाठी कोणत्याही प्रकारच्या कार्यात वेळ व्यतीत करा. शक्यता आहे की ही वेळ तुमच्या आयुष्यात वेतनवृद्धीचे बरेच योग घेऊन येईल. या कारणाने जर तुम्ही जीवनात अप्रत्याशित रूपात खर्चात वृद्धीही होईल, तरीही याचा प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीवर पडणार नाही. तथापि तुम्ही स्वतःला आर्थिक रूपात अधिक मजबूत करण्यासाठी आपल्या धनाचे विनाकारण खर्च करण्यात नियंत्रण ठेवून त्याच्या संचयनाकडे आपल्या प्रयत्नांनाही गती देऊ शकता. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना अन्नदान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.